कुकरमध्ये 4 बटाटे उकडायला घेतलेत आणि त्यासोबत भात लावलेला आहे. तर चला कुकरचं झाकण लावूया आणि कुकर गॅसवर ठेवूया. गॅस पेटवलेला आहे आणि आता कुकर गॅसवर चढवलेला आहे. आता इकडं तोवर मी 2 मोठे कांदे मोठे मोठे कट करणार आहे. 2 टोमॅटो मोठे मोठे कट करणार आहे. कोथिंबीर चिरलेली आहे. लसूण सोललेला आहे. आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि चेचलेला आहे. त्याची पेस्ट केली आहे. तर इकडे झाली शिट्टी. ही 2 शिट्टी आणि ह्या 3 शिट्ट्या. अशा 3 शिट्ट्या झाल्यात. परत गॅस पेटवलाय. कढई ठेवली. त्याच्यावर 2 पळी तेल घातले. जिरे, मोहरी, कांदा, आलं लसूणची पेस्ट आणि टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे. आता इकडे गॅस पेटवले. ह्याच्यामध्ये पाणी तापत ठेवलेलं आहे जे आमटीसाठी लागणार आहे आणि कुकर झालेला आहे. तर भात तयार झालेला आहे. बटाटे सोलून काढलेले आहेत आणि हे मोठे मोठे चिरलेले आहेत. तर आता फोडणीसाठी हळद, हिंग, लाल तिखट, मीठ गरजेनुसार आणि हे तेलात जरा परतून घेतो. नंतर ते मस्तपैकी एकजीव होऊ देत. ते आत्ताच जरा शिजू देत तेलामध्ये. आता ह्याच्यात उकडलेला बटाटा घालूया आपण आणि छानपैकी परतून घेऊया तेलात. मी बराच वेळ परतून घेतलेला आहे पण तो जरा व्हिडिओ स्किप केलेला आहे. आता ह्याच्यात मी गरम पाणी करायला. आता मला ह्याची रस्सा भाजी करायची वाटप न घालता. मला पाहिजे तेवढं पाणी मी ठेवलेलं आहे ह्याच्यात आणि मोठे मोठे तुकडे केल्यामुळं छान अशी उकडलेली बटाट्याची रस्सा भाजी करणार आहे. आता हे छानपैकी मी झाकण ठेवून उकळलेली आमटी आणि ह्याच्यात कोथिंबीर पेरलेली आहे. चांगलं एकजीव करून घेतो आणि झाकण ठेवून जरा एक 10 मिनटं मस्त आटू देत. त्यात जरा बटाटा उतरू द्यात. आता ताटाला लावलेला आहे भात आणि चपाती. तर ही बघा आमटी माझी छान झाली की नाही. उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी वाटप न घालता. किती कलर मस्त आलेला आहे आणि एकजीव झालेलं आहे ते सगळं. आता मस्त खाणार मी. तर ही रेसिपी कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये सांगा. तर चला मंडळी आता जेऊया. थँक्यू.